नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज, लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला. या एका ट्रिकने लगेच मिळेल मंजुरी, पैसे थेट बँक खात्यात. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. या योजनेमुळे अनेक भगिनींना मोठा आधार मिळाला आहे. परंतु अर्ज सादर केल्यानंतर काही महिलांना त्यांचा ऑनलाईन ॲप्लिकेशन रिजेक्टेड, पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू अशा स्थितीत अडकलेला दिसतो. यामुळे अनेक जण चिंतेत पडल्या आहेत की आता पैसे कसे मिळणार. पण काळजी करू नका, तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तरी योग्य दुरुस्ती करून तो पुन्हा मंजूर करता येतो. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास तुमचा अर्ज अप्रूव्ड होण्याची शक्यता खूप वाढेल. बघा तर मंडळी, लाडकी बहीण योजना अर्ज रिजेक्ट होण्याची मुख्य कारणे या संदर्भात आपण सविस्तर बघूया. सरकारी अनुदानाच्या योजनांमध्ये अर्ज नाकारल्या जाण्याची काही प्रमुख कारणे असतात, जी आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपली एक छोटीशी चूक आपल्याला या लाभापासून वंचित ठेवू शकते. खालील प्रमुख कारणे तुमच्या अर्जाच्या रिजेक्टेड स्थितीमागे असू शकतात. आधार बँक लिंकिंग न केलेले असणे. अनेक बहिणींचे बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मॅप केलेले नसणे. यामुळे DBT पेमेंट थेट खात्यात जमा होऊ शकत नाही आणि अर्ज रिजेक्ट होतो. eKYC अपूर्ण असणे. योजनेसाठी आवश्यक असलेले eKYC इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर पूर्ण नसणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. eKYCमुळे तुमची ओळख आणि पत्ता योग्यरित्या पडताळला जातो. बँक खाते चुकीचे किंवा निष्क्रिय असणे. अर्जामध्ये तुमचा बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड टाकल्यास किंवा तुमचे बँक खाते निष्क्रिय असल्यास अर्ज नाकारला जातो. उत्पन्न प्रमाणपत्रामधील त्रुटी. उत्पन्नाच्या मर्यादेत न बसणे किंवा सादर केलेले उत्पन्न प्रमाणपत्र जुने अयोग्य असल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. आधारवरील नाव आणि अर्जातील नाव वेगळे असणे. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि अर्जामध्ये भरलेले नाव यामध्ये तफावत असल्यास अर्ज रद्द केला जातो. स्पेलिंग्सची छोटीशी चूक ही महागात पडू शकते. कागदपत्रे अस्पष्ट अपलोड करणे. योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र स्कॅन करताना ती अस्पष्ट किंवा वाचता न येण्यासारखी असणे. DBT पेमेंट मिळण्यासाठी आधार आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधार सेडिंग नसल्यास तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.